नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, 2 नोव्हेंबरची जबरदस्त माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, उद्यापासून वाटप सुरू. उद्यापासून वाटप तुम्हाला सुरू होणार आहे. आता हे उद्यापासून वाटप होणार आहे, कोणते आहेत, किती रुपये तुम्हाला येतील, त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार. म्हणून लाडक्या बहिणींना विनंती आहे, सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर संपूर्ण माहिती समजेल. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला माहिती पूर्ण समजणार नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हीच जबाबदार असणार आहात. तर बघा, उद्यापासून तुम्हाला वाटप होणार आहे. थेट आदेश देण्यात आलेले आहेत. आपण जर पाहिलं तर आदेश जे आहेत ते या ठिकाणी देण्यात आले आहेत. बघा, थेट आदेश दिलेले आहेत आणि उद्यापासून तुम्हाला वाटप जे आहे ते सुरू होणार आहे. ऑक्टोबरचा हप्ता 1500 रुपयांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार. लाडक्या बहिणींसाठी काही नवीन माहिती पण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. सर्वांनी एक लाईक करून टाका बरं. सर्वांनी एक लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. म्हणून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट असतील तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला लगेच गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर इन्स्टॉलमेंट. बघा, ऑक्टोबर महिना उलटला तरी अद्याप दिवाळीचा हप्ता मिळालेला नाही आहे. बघा, ऑक्टोबरचा महिना उलटला आहे तरी देखील अद्याप दिवाळीचा जो हप्ता आहे तो मिळाला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या नजरा या ऑक्टोबरच्या हप्त्याकडे लागलेल्या आहेत. लाडक्या बहिणींच्या नजरा ह्या ऑक्टोबरच्या हप्त्याकडे लागलेल्या आहेत. दिवाळीचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी मिळालेला नाही आहे लाडक्या बहिणींना आणि ऑक्टोबर महिना पण संपलेला आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर नोव्हेंबर महिन्याची आता सुरुवात झालेली आहे, तरी देखील अजून पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात झालेली नाही आहे. मग महत्त्वाचा प्रश्न येतो की ऑक्टोबर महिन्याचे पैसे जे आहेत आपण जर पाहिलं तर मागील म्हणजे काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून आपण जर पाहिलं तर जेव्हापासून आपला अर्थसंकल्प सादर झाला, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला, तेव्हापासून आपल्याला काय पाहायला मिळते की सरकारचे ज्या महिन्याचे पैसे वाटप करायचे असतील लाडकी बहीण योजनेचे, तेव्हा सरकारच्या माध्यमातून GR काढला जातो आणि GRच्या माध्यमातून तो जो काही निधी आहे तो महिला व बालविकास विभागाला पाठवला जातो. सरळ GR काढला जातो आणि GRच्या माध्यमातून तो निधी महिला व बालविकास विभागाला पाठवला जातो. आत्तापर्यंतची हीच प्रोसेस त्या ठिकाणी फॉलो केली गेलेली आहे. तर मग आता ऑक्टोबरच्या हप्त्याचा जो निधी आहे, GR आहे, तो आलेला आहे का? तर हो, ऑक्टोबर हप्त्याचा पण GR आलेला आहे. म्हणजेच तुम्हाला 1500 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. ऑक्टोबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. पण ऑक्टोबरचा हप्ता अजूनपर्यंत का आला नाही? बघा, सर्वांनाच माहिती आहे सरकारी काम असतं, सरकारची प्रोसेस असते, ती प्रोसेस फॉलो केली की त्यानंतर हे जे काही पैसे ते ट्रान्सफर केले जात असतात. प्रोसेस असते, ती प्रोसेस त्या ठिकाणी फॉलो करावी लागते. आता ही प्रोसेस फॉलो केल्यानंतरच तुम्हाला पैसे येतील. म्हणजेच काय तर GR तर आलेला आहे. सरकारने ऑक्टोबरचा हप्ता देण्यासाठी, ऑक्टोबरचा हप्ता वाटप करण्यासाठी 410.30 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो सरकारने दिलेला आहे. महिला व बालविकास विभागाला हा जो काही निधी आहे तो पाठवला गेलेला आहे. म्हणजेच काय तर ऑक्टोबरचा हप्ता देण्याचा मार्ग तुमचा मोकळा झालेला आहे. सर्व महिलांच्या नजरा लागलेल्या होत्या, तो ऑक्टोबरचा हप्ता तुमचा मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे, कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लक्षात घ्या, आता याच्यामध्ये जो GR आलेला आहे त्या GRमध्ये स्पष्ट उल्लेख फक्त ऑक्टोबर महिन्याचाच आहे. नोव्हेंबर महिन्याचा कुठलाही उल्लेख तिथे आपल्याला पाहायला मिळत नाही आणि नोव्हेंबर महिन्याचे पण पैसे मिळतील अशा पद्धतीची कुठलीही अपडेट अजूनपर्यंत ऑफिशियल अपडेट आलेली नाही आहे. ठीक आहे, ऑफिशियल जी अपडेट असते ती अजूनपर्यंत सरकारच्या माध्यमातून किंवा कुठलीही जे काही
माध्यम असतील, सरकारी माध्यम, त्या माध्यमातून आलेली नाही आहे. म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का त्याच्या संदर्भाचे अजून पुष्टीकरण झालेलं नाही आहे. पण एक महत्त्वाचं निश्चितच आहे, ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला अजूनपर्यंत का दिला जात नाही आहे याचा एक आपण लॉजिक ह्या ठिकाणी लावू शकतो की ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला दिला जात नाही आहे त्याचं महत्त्वाचं कारण असू शकतं की तुम्हाला नोव्हेंबरचा पण हप्ता दिला जाऊ शकतो. कारण बघा, आपण पाहिलं तर ऑक्टोबरचा जो GR आहे तो येऊन भरपूर दिवस झाले पण अजून पैसे वाटप होत नाही. साहजिकच आहे, 4 ते 5 दिवस लागतात. पण जर आता बघा, उद्या सोमवार आहे, उद्या जर ऑक्टोबरचा हप्ता वाटप झाला नाही म्हणजे याचा अर्थ सरकारने ते जे काही ऑक्टोबरचे पैसे ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोघंही पैसे एकत्र पाठवण्यासाठी ते पैसे थांबवलेले असू शकतात. कारण 1500 रुपये देण्यासाठीचा 410.30 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो सरकारने दिलेला आहे ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी आणि सोबतच नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पण सरकार GR काढू शकतं. तो GR काढला की दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र दिले जाऊ शकतात. दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र दिले म्हणजेच तुम्हाला किती रुपये मिळतील तर 3000 रुपये तुम्हाला एक लाडक्या बहिणींना 3000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. आता बघा, नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात मी तुम्हाला सांगितलेले कुठली अजून ऑफिशियल अपडेट नाही आहे, तशा पद्धतीचा GR नाही आहे, त्याच्यामुळे फक्त ऑक्टोबरच्या हप्त्याचा GR आहे. तर ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला उद्यापासून वाटप सुरू झाला पाहिजे. बहुतेक दिवस झालेले आहेत, उद्यापासून सोमवार पण आहे आणि कुठल्याही पद्धतीने बँकांना पण सुट्टी नाही आहे. त्याच्यामुळं उद्यापासून तुम्हाला हे पैसे जे ते वाटप व्हायला सुरुवात होऊ शकते. आता ज्या महिलांना पैसे आले असतील उद्यापासून, ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ज्यांना पैसे आले त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये 1500 रुपये आले किंवा 3000 रुपये आले, जे काही पैसे तुम्हाला आले असतील ते लगेच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना त्याची माहिती त्या ठिकाणी समजणार आहे. ठीक आहे, हे झालं सगळं काही क्लिअर. आता अजून एक महत्त्वाची अपडेट आपण EKYCच्या संदर्भात पाहूया. तर पहा, राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी EKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ जाहीर केलेली आहे. म्हणजेच काय तर 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला KYC जी आहे ती करायची आहे. KYC कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपल्या चॅनल तुम्हाला नेहमीच मदत करत असतो. तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला हवी तेवढी मदत करत असतो. ठीक आहे, सुरुवातीपासून बघा, अर्ज भरण्यापासून ते आता तुम्हाला लाभ मिळेपर्यंतची संपूर्ण मदत मी तुम्हाला करतोय. EKYC करण्यासाठीचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी तुम्हाला दिलेला आहे. 2 मिनिटात तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर EKYC करू शकता. आता भरपूर आपण जर पाहिलं तर EKYC करण्यासाठी महिलांनी बघा, महिला भगिनी 2-2, 3-3 तास थांबत आहेत EKYCसाठी. बरोबर आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण मी बघा रिॲलिटी बोलत असतो. रिॲलिटी मी जे काही बघितलं असतं तेच मी त्या ठिकाणी बोलत असतो. रिॲलिटी सगळं काही मी तुम्हाला सांगतो. मी स्वतः बघितलेलं आहे. महिला भगिनींना 2-2, 3-3 तास KYCसाठी थांबताना मी स्वतः बघितलेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुमच्या मोबाईलवर तुम्ही KYC करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा. आता तर बघा, या कालावधीत शहरातील सेतू सुविधा केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी होत असून केंद्रातील नियमित कामकाजावर परिणाम होत आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं तसं गर्दी होत आहे. महिलांच्या सोयीचा विचार करून आणि लोकनेत्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ॲडव्होकेट धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्रमंडळ यांच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत शासनाच्या माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांसाठी निःशुल्क EKYC शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिरात लाभार्थी महिलांना निःशुल्क EKYC प्रक्रिया पूर्ण करून दिली जाणार आहे. महिलांनी शिबिरात येताना स्वतःचे तसेच पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. दोन्ही आधार कार्डचे प्रमाणीकरण यशस्वी झाल्यास EKYC प्रक्रिया तात्काळ पूर्ण केली जाईल. सेतू केंद्रांवरील वाढत्या गर्दीला पर्याय म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून महिलांना शासनाच्या योजनेचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय आणि सुलभतेने मिळावा हा या उपक्रमामागचा हेतू आहे. ॲडव्होकेट धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्रमंडळ यांच्या वतीने सर्व लाभार्थी महिलांना या निःशुल्क शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.